शिवसेना भाजपची युती तुटण्याच्या मार्गावर असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। शिवसेनेनं भाजपला 95 जागा देऊ केल्या असल्या तरी भाजपनं शिवसेनेच्या विद्यमान नगरसेवक असलेल्या 40 जागांवर दावा ठोकल्यामुळे युती तुटण्याचे चिन्ह आहेत। युती होणार नसेल तर ती मैत्रीपूर्ण वातावरणात तोडण्याचा निर्णय देखील दोघा पक्षांनी घेतल्याचं समजते। त्यामुळे शिवसेनेनं संपूर्ण 227 उमेदवारांसंदर्भात आणि प्रचार सभांची रणनीती ठरवण्यासाठी मातोश्रीवर महत्त्वपूर्ण बैठक घेतली। या बैठकीत युती संदर्भातही चर्चा झाली। मात्र युतीबाबत चर्चा सुरू असून अंतिम निर्णय उद्धव ठाकरेच घेणार असल्याची माहिती खासदार गजानन कीर्तीकर यांनी दिली। प्रचाराची आखणी झाली याचा अर्थ आता स्वबळावर लढण्यासाठी शिवसेना सज्ज आहे। अजून नाही, अजून मुख्यमंत्री आणि उद्धवची मीटिंग व्हायची आहे, त्याच्यानंतर तो निर्णय होईल। युतीबाबतची काही चर्चा, काही विशेष सूचना? मुंबईतले शिवसेना नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची पक्षातून हकालपट्टीचे आदेश मातोश्रीवरून देण्यात आलेत। आचारसंहितेचा भंग केल्याच्या कारणावरून दहिसर भागातल्या शिवसेनेच्याच 3 नगरसेवकांविरोधात अभिषेक घोसाळकरांनी मुंबई महानगरपालिकेकडे तक्रार केली होती। त्यावरून शुभा राऊळ, शीतल म्हात्रे आणि अवकाश जाधव यांच्या विरोधात मुंबई महानगरपालिकेनं पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती। या प्रकरणी शुभा राऊळ, शीतल म्हात्रे आणि अवकाश जाधव यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली। प्रत्यक्षात आचारसंहितेआधीच कोनशिला बसवण्याचा कार्यक्रम केला गेला होता। त्यामुळे कोणत्याही प्रकारे आचारसंहितेचा भंग झाला नसल्याचा खुलासा या 3 नगरसेवकांनी तिकडे केला। तर लोकांना स्नेहसंमेलनासाठी बोलवल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आणि त्यानंतर या अंतर्गत वादाची गंभीर दखल घेत उद्धव ठाकरेंनी अभिषेक घोसाळकरांची पक्षातून हकालपट्टी करण्याचे आदेश दिले। आम्ही खुलासा केलेला आहे की आम्ही आचारसंहितेची जी तारीख लागली त्याच्या आधीच आम्ही ती कोनशिला बसवली आहे। कोनशिलाचं अनावरण पण झालेलं आहे। तर ही अशा प्रकारची मानसिकता आहे, त्या मानसिकतेचं हे आज चित्रण झालेलं आहे आणि उद्धव साहेबांनी ह्याच्यावरती अतिशय गंभीरतेने आज लक्ष घेतलं आहे। मागच्या वेळेला निर्णय घ्यायला थोडासा वेळ लागला असेल, परंतु आज आपल्याला कळेल, उद्धव साहेब स्वतः जाहीर करतील। मातोश्री तक्रार दाखल केली का? काय मातोश्रीने काय सांगितलं? हो, नक्कीच या बाबत तक्रार दाखल करण्याच्या आधीच मातोश्रीला याबद्दल संपूर्ण माहिती होती आणि त्यांनी त्याची योग्य ती दखल घेतलेली आहे आणि त्याचं तुम्हाला त्यांनी नक्की काय केलेलं आहे तुम्हाला लवकरच कळेल। यंदा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राज्यातल्या अनेक दिग्गज नेत्यांची मुलं राजकारणाचा पहिला धडा गिरवण्याची शक्यता आहे। अनेक नेत्यांच्या मुलांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आपलं नशीब आजमावण्याची तयारी केली आहे। त्यात सर्वात पहिला नंबर लागतोय तो माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुखांचे चिरंजीव धीरज देशमुखांचा। लातूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी सर्वसाधारण जागेसाठी रिक्त झाल्यामुळे धीरज देशमुख यांनी तयारी सुरू केल्याचं बोललं जाते। तर दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या कन्या आशा दानवे पांडे याही जिल्हा परिषदेच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे। पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकरांचे चिरंजीव पुन्हा एकदा जिल्हा परिषदेवर जाण्याचा निर्णय घेतलाय। तिकडे कोकणात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या कन्या आदिती तटकरे, भास्कर जाधवांचे पुत्र विक्रांत जाधव आणि दिवंगत आर पाटील यांची कन्या स्मिता पाटील ही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। यवतमाळ जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी सत्ताधारी राष्ट्रवादीला आणखीन एक हादरा बसलाय। जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत कळंब विकास आघाडीची स्थापना केली। कळंब तालुक्यातील 27 ग्रामपंचायतीचे सरपंच, 29 विविध कार्यकारी संस्थाध्यक्ष, 11 बाजार समितीचे संचालक, 15 खरेदी विक्री समितीचे संचालक तसंच 1153 सदस्यांसह 3 पंचायत समिती सदस्यांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजीनामे दिले आहेत। या राजीनामा सत्रामुळे कळंब तालुक्यातील राष्ट्रवादीला खिंडार पडल्याचं एकंदरीत परिस्थितीवरून दिसून येते। अनेक प्रसंगी माझ्या माघारी चांगल्या पद्धतीचं बोलल्या जात नाही असे अनेक लोक, जे काही तुमच्यासारखेही त्याच्यातले हितचिंतक होते आणि लोक होते, ते मला वारंवार सांगत होते। परंतु मला आज कोणाचाही नामोल्लेख करायचा नाही, मला कोणावर आरोप ठेवायचा नाही। परंतु या दुःखद अंतकरणाने आज मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडलेला आहे। मुंबई महानगरपालिकेत युतीचं घोडं पुढे सरकत नसताना पुण्यात आघाडीचा निर्णय येत्या 2 दिवसात होईल असे स्पष्ट संकेत अजित पवार यांनी दिले। माजी उपमहापौर बंडू गायकवाड आणि इतर कार्यकर्त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश केला। या कार्यक्रमात अजित पवार बोलत होते। युतीच्या निर्णयावर आघाडीचा निर्णय अवलंबून नसल्याचंही अजित पवारांनी स्पष्ट केलं। आघाडीचा निर्णय हा युतीच्या निर्णयावर नाही। युती हो किंवा न हो, आघाडीच्या बद्दल आमचा प्रयत्न चालू आहे। उद्याच्याला दोघांची संमती असेल तर युती नाही झाली तरी आम्ही आघाडी करू आणि दोघांचं सन्मानपूर्वक जागा वाटप झालं नाही तर
त्यांनी वेगवेगळे लढू आणि युती करू, आम्हाला त्याच्याशी काही म्हणजे आम्ही त्यांच्या पक्षाच्या संदर्भात फार विचार करण्याचं काही कारण नाही. शिवसेनेच्या वचननाम्याचा खरपूस समाचार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी घेतलाय. वचननाम्यातील सर्वच मुद्दे संबंध नसलेले असा आरोप त्यांनी केलाय. माझ्या मतदारसंघातील कामं देखील शिवसेनेनं वचननाम्यात घ्यावीत असं आवाहन आव्हाड यांनी उद्धव ठाकरेंना केले. चौपाटी आणि धरणांची आठवण मी करून दिल्याचंही ते म्हणाले. शिवाय शाही धरणासाठी शिवसेनेला टक्केवारी मिळणार नाही म्हणून काम केलं नाही असा गंभीर आरोपही आव्हाड यांनी शिवसेनेवर केला. खोटं बोलून दाखवलं असं आपलं होऊ देऊ नका. कारण का मला ह्या पत्रकार परिषदेनंतर फक्त एकाच गोष्टीची आठवण झाली, ती म्हणजे दादा कोंडकेंचा चित्रपट, नाव होतं थापाणे. असं आहे की कालची जी पत्रकार परिषद होती ती तुम्ही मुंबईत का घेतली हो? कारण का सत्यापासून तुम्हाला लांब पळायचं होतं, लोकांसमोर खोटं बोलायचं होतं. आणि आता महत्त्वाची बातमी आहे मुंबई विद्यापीठासंदर्भात. मुंबई विद्यापीठाची मोठी घोषणा, यापुढे सर्व पेपर ऑनलाईन तपासणार आहे अशी घोषणा करण्यात आली. एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल असं कुलगुरूंनी स्पष्ट केलेलं आहे. 19 लाखहून अधिक उत्तरपत्रिका आहे, 402 एकूण परीक्षेचे प्रकार आहेत. ऑनलाईन असेसमेंट होणार आहे. 19,50,000 उत्तरपत्रिका तपासल्या जाणार आहेत. आणि याच महत्त्वाच्या बातमी संदर्भात आपण अधिक चर्चा करूया. आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील आपल्यासोबत आहे. दीपाली, मुंबई विद्यापीठाचा खूप महत्त्वपूर्ण निर्णय आहे, अधिक काय माहिती समोर येते? गिरीश, नुकतीच अशी घोषणा मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख यांनी केलेली आहे. मुंबई विद्यापीठाकडून घेण्यात येणाऱ्या सर्व ज्या परीक्षा आहेत, एकूण 402 परीक्षा, सर्व उत्तरपत्रिकांचं ऑनलाईन असेसमेंट, म्हणजेच या सगळ्या उत्तरपत्रिका ज्या आहेत त्या स्कॅन केल्या जाणार आणि त्यानंतर त्याचं ऑनलाईन असेसमेंट होणार आहे. आणि अशा पद्धतीने ऑनलाईन असेसमेंट करणारं राज्यातलं हे पहिलंच विद्यापीठ आहे. परंतु मागच्या इतिहास बघता विद्यापीठाचा इंजिनिअरिंगच्या असेसमेंट सुद्धा अशाच पद्धतीने सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र त्यामध्ये मोठा गोंधळ झालेला, कारण अनेक उत्तरपत्रिका ज्या होत्या त्या स्कॅन केल्या गेल्या नाहीत क्लार्ककडून आणि त्यानंतर त्या मुलांना 10 मार्क 12 मार्क अशा पद्धतीचे मार्क पुढे आलेले. त्यामुळे एकूण मुंबई विद्यापीठाकडे एवढी यंत्रणा आहे का असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित केला जातोय. 750 कॉलेजेस मुंबई विद्यापीठाअंतर्गत येतात, त्यामुळे खूप मोठी यंत्रणा खरं तर हे सगळं राबवण्यासाठी आवश्यक आहे. मात्र नुकतीच घोषणा केलेली आहे, त्यामुळे भविष्यात आता येत्या काळात एप्रिल-मार्च नंतर कशा पद्धतीने याची अंमलबजावणी होते हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. अगदी बरोबर दीपाली, अंमलबजावणी कशा पद्धतीने होते आणि तांत्रिक क्षमता किती आहे विद्यापीठाकडे, कारण इंजिनिअरिंगच्या बाबतचा अनुभव लक्षात घेता याबाबतची अंमलबजावणी अत्यंत योग्य पद्धतीने होणं तितकंच गरजेचं आहे. तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद. यापुढे सर्व पेपर्स ऑनलाईन तपासले जातील अशी घोषणा मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंनी केलेली आहे. यंदापासून ऑनलाईन तपासणीची अंमलबजावणी होणार आहे. तमिळनाडूत जशी जल्लीकुट्टीला परवानगी मिळाली त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही बैलगाडी शर्यतीला परवानगी मिळावी अशी भूमिका शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी घेतली. यासाठी शिवसेनेचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. राज्यपालांच्या वटहुकुमाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देता येऊ शकतं, म्हणून या प्रकरणी बिलात सुधारणा करावी किंवा राष्ट्रपतींद्वारे वटहुकूम काढावा अशी मागणी शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली. प्रकाश जावडेकर संबंधित खात्याचे मंत्री आहेत, त्यांना गेल्या 3 वर्षामध्ये काही ना काही करता येणं शक्य झालं असतं, परंतु ते झालं नाही. ठीक आहे, अजूनही वेळ गेलेली नाही आहे. जर लवकरात लवकर ह्याच्यावर सरकारनं सहानुभूतपूर्व विचार केला, हा पारंपरिकचा खेळ आहे, हा संस्कृतीचा खेळ आहे, गेल्या 300 वर्षाची परंपरा आहे, कल्चर आहे. त्यासाठी बैलगाडा शर्यती चालू व्हाव्यात महाराष्ट्रामध्ये, हा महाराष्ट्रातील जनतेचा एक आक्रोश आहे. कोल्हापूरच्या नव्या महापौर हसीना फरास यांच्यासह 20 नगरसेवकांचं पद धोक्यात आलं. या सगळ्या नगरसेवकांनी 6 महिन्याच्या आत जात प्रमाणपत्र सादर न केल्यानं निवडणूक आयोगानं राज्य शासन आणि महानगरपालिकेला संबंधित नगरसेवकांचं नगरसेवक पद रद्द झाल्याबाबत आदेश काढावेत असं म्हटलं होतं. त्यानंतर आता राज्य सरकारनं कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांकडून अहवाल मागितलाय. येत्या काही दिवसात यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. जर 20 नगरसेवकांवर कारवाई झाली तर यांची पदं रद्द करून त्यांना 6 वर्षांसाठी अपात्र ठरवलं जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली. त्यामुळे कोल्हापूरकरांचं लक्ष आता राज्य सरकारच्या भूमिकेकडे राहून राहिलं. कोल्हापुरात आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्ह्यातल्या तब्बल 86 गावांनी या शिबिराचा लाभ घेतला.
अनिरुद्ध संस्थेनं ग्रामीण भागासाठी या आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं. या शिबिरात कोल्हापूर जिल्ह्यातल्या तब्बल 65,000 नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीबरोबरच शालेय वस्तूंचं वाटपही करण्यात आलं. आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यासाठी आयोजकांना तब्बल 1 महिन्याचा कालावधी लागला. तणावाची स्थिती हाताळण्यासाठी आंदोलकांवर प्रसंगी बळाचा वापर करणं, त्यांना अटक करणं ही कारवाई कायदेशीर ठरते. मात्र पोलीसच आंदोलकांवर थेट गोळी झाडण्याची धमकी दिल्याची घटना नागपूरमध्ये घडली. हेराम नथुराम या नाटकाला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि संभाजी ब्रिगेडने विरोध करण्यासाठी देशपांडे नाट्यगृहाबाहेर आंदोलन केलं. शांततेच्या मार्गानं निदर्शनं सुरू होती. मात्र त्याचवेळी आंदोलकांना थेट गोळीबाराचा इशारा वा धमकीच दंगा नियंत्रण पथकानं दिल्याचं पाहायला मिळालं. आंदोलकांनी निदर्शनं करताना कोणताही हिंसक प्रकार केला नाही. एखाद्या गोष्टीविरोधात शांततामय मार्गानं आंदोलन करणं हा संविधानानं दिलेला अधिकार असताना पोलिसांच्या अशा धमकीनं प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. परभणी जिल्ह्यात चहा पित असताना झालेल्या वाचाबाचीतून मित्रांनीच मित्राचा फडशा पाडल्याची घटना समोर आली. सदर घटना ही जिंतूर शहरातील दूरभाष केंद्रासमोर घडली. या हाणामारीमध्ये गंगाधर मस्के या 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, तर 2 जखमी झालेत. मृतांच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून जिंतूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते उदगीरचे माजी आमदार चंद्रशेखर भोसले यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं आज पहाटे निधन झालं. ते 55 वर्षांचे होते. उदगीर येथील राहत्या घरी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्यांना उदगीर येथील लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, मात्र त्यांची प्राणज्योत मालवली. चंद्रशेखर भोसले जवळपास 3 वेळा उदगीर नगरपालिकेचे नगरसेवक, बाजार समितीचे संचालक आणि 2004 ते 2009 या काळात उदगीर विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार होते. दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ते काँग्रेसमध्ये आले होते. सध्या ते लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष होते. आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आश्रमशाळेतील मुलांचे संशयास्पद मृत्यू, मुलींवर होणारे लैंगिक अत्याचार, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यास होणारी दिरंगाई अशा प्रश्नांवर हा मोर्चा काढण्यात आला. आदिवासी एकता परिषद तसंच पंचमंडळाच्या वतीनं शहरातील श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानापासून निघालेल्या या मोर्चामध्ये शेकडो आदिवासींनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. धुळे शहरातील फाशी पुलाजवळील अण्णाभाऊ साठे कॉम्प्लेक्स समोरील महापालिकेमार्फत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाच्या वेळी बुलडोझरमुळे पाण्याची मुख्य जलवाहिनी फुटली. त्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासडी झाली. विशेष म्हणजे ही पाणी गळती थांबवण्यासाठी कुठल्याही उपाययोजना तत्काळ करण्यात आल्या नाहीत. परिणामी हा सारा परिसर हा जलमय झाला होता. धुळे शहरात 4 ते 5 दिवसाआड पाणी येतं. त्यात जलवाहिनी फुटल्यामुळे फाशीपूल परिसरातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. पाण्याची ही नासाडी पाहून नागरिकांनी संताप व्यक्त केला. नाशिक कारागृहाचे नाव सातत्याने गैरप्रकरणांमधून समोर येतंय. नाशिक रोड कारागृहामध्ये आता शिक्षा भोगत असलेल्या महिला कैद्याकडे गांजा आढळून आलाय. नाशिक रोड पोलिसात या प्रकरणी संबंधित महिला कैदी विरोधात गुन्हा दाखल झालाय. महागाई, न परवडणारी शेती, मजुरांची कमतरता अशा अनेक कारणांमुळे कोकणात सध्या शेतीकडे तरुणांची पावलं वळत नाहीत. त्यामुळे शेती ही टिकून राहावी यासाठी अनेक मेळाव्यांचं आयोजन कोकणात केलं जाते. रत्नागिरीतल्या लांजा तालुक्यातही अशाच एका शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. दापोलीतील कोकण कृषी विद्यापीठाचे देवधे इथल्या कृषी विज्ञान केंद्र, राज्य शासनाचा कृषी विभाग आणि क्रुप्को कंपनीच्या संयुक्त विद्यमानं हा शेतकरी मेळावा घेण्यात आला. जवळपास 250 पेक्षा जास्त शेतकरी या मेळाव्यात सहभागी झाले होते. मांडवा बंदरासाठी तुम्ही आता ऑनलाईन तिकीट बुकिंग करू शकता. गेटवे ऑफ इंडिया मधून अलिबागमधल्या मांडवा बंदरावर जाण्यासाठी फेरी बोट उपलब्ध आहेत किंवा कॅटेमरीनचं तिकीट तुम्हाला आता मोबाईलवर देखील काढू शकता. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डानं ही सुविधा सुरू केली आहे. ऑनलाईन बुकिंगद्वारे अजंठा लॉन्च, मालदार कॅटेमरीन, अपोलो किंवा PNP बोटपैकी कोणत्याही सेवेचं तिकीट मुंबईमधूनच काढणं आता शक्य झालंय. सध्या ही योजना गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा जलमार्गावर सुरू करण्यात आली आहे. लवकरच सर्व जलमार्गांवर अशी सुविधा सुरू केली जाईल. पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर गहुंजे गावाजवळ एसटी बसला अपघात झाला. या अपघातात 13 जण जखमी झाले. त्यापैकी 5 जणांची प्रकृती गंभीर आहे. 10:30च्या सुमाराला अपघात झाला. बोरिवली सातारा बस ही मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जात होती. त्याचवेळी गहुंजे गावाजवळ बसचा डावा टायर फुटला आणि बस लोखंडी कठडा तोडून सर्व्हिस रोडवर गेली. या बसमध्ये सुमारे 35 ते 40 प्रवासी होते. पुण्यात प्रथमच चालक विरहित गाडीचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. पुण्यातील ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजेच ARAI तर्फे
सिम्पोजियन ऑन इंटरनॅशनल ऑटोमेटिव्ह टेक्नॉलॉजी या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोपाच्या वेळी या वाहनाचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. ARAI आणि कॉन्झिजन टेक्नॉलॉजीज यांनी ही अनोखी गाडी विकसित केली. या कार्यक्रमाला केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते उपस्थित होते. येत्या 1 फेब्रुवारीला जाहीर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात नोटबंदीने त्रस्त झालेल्या नोकरदार वर्गाला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. स्टेट बँकेच्या अहवालात हा अंदाज वर्तवण्यात आला. अर्थसंकल्पीय भाषणात वैयक्तिक आयकरदात्यांसाठी करमुक्त उत्पन्नाची मर्यादा 2.5 लाखांवरून 3 लाख करण्यात येईल असा अंदाज आहे. याशिवाय आयकर कायद्यातल्या कलम 80C अंतर्गत करमुक्त गुंतवणुकीच्या रकमेतही 1.5 लाखांवरून 2 लाख अशी रक्कम करण्यात येईल असंही स्टेट बँकेच्या अहवालात म्हटलंय. शिवाय सध्या गृहकर्जावर भरलेल्या व्याजापैकी 2 लाखांची रकमेची एकूण उत्पन्नातून वजावट मिळते. ही वजावट वाढवून 3 लाखांपर्यंत नेण्याची घोषणा अरुण जेटली करतील असा अंदाज अहवालात वर्तवण्यात आलाय. डोंबिवली पूर्वेतील गोग्रासवाडी जिमखाना रोडवरील साऊथ इंडियन कॉलेज समोर आज भर दिवसा एका विद्यार्थ्याची भर रस्त्यात चाकूनं भोसकून हत्या करण्यात आली. प्रणय मोरे असं त्या विद्यार्थ्याचं नाव आहे. तो त्याच कॉलेजमध्ये FY BCom मध्ये शिकत होता. हत्येचं कारण तसं स्पष्ट होऊ शकलं नाही, पण मुलीच्या मैत्रीवरून प्रणव आणि 2 मुलांमध्ये हाणामारी झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितले. त्या 2 तरुणांनी अगदी फिल्मी स्टाईलनं प्रणयची हत्या केल्याचं समोर येतंय. कहाँ पे पढ़ता था? SI कॉलेज। कहाँ पे हुआ मर्डर ये? वो मेरे को मतलब एग्जैक्ट पता भी नहीं क्योंकि मैं इधर था, साइड में था। अच्छा। तो दोस्त लोग बोले कि ऐसा मतलब उधर झगड़ा किया। हम लोग उधर से आए तो देखा तो ये दोस्त हुआ, तो हम लोग किधर खड़े हो गए। 11 बजे के आसपास लेके आए लोग, प्रोफ्यूज ब्लीडिंग यानी खूब फोर्सफुली ब्लीडिंग हो रही थी, होल बॉडी से ब्लीडिंग हो रही थी और मल्टीपल स्टैब इंजरी। पेशेंट वाज अनकॉन्शियस, वो होश में नहीं था, बीपी और रिकॉर्डेबल। कौन है ऐसा लड़के का नाम पता चला है? लड़के का नाम प्रणय मोरे है। महानगरपालिका मालमत्ता कराची तालिबानी वसुली करत असल्याचं समोर प्रकरण आलंय. एका 70 वर्षीय महिलेला घरात कोंडून घराबाहेरून चक्क सील मारल्याचं समोर आलंय. फक्त 7,675 एवढीच रक्कम बाकी होती. वसई विरार महानगरपालिकेनं हे कृत्य केलंय. त्याच्या कर्मचाऱ्यांनी तसंच नोटीस देऊन देखील अवघे 3 दिवस उलटले होते. दरम्यान याबाबत पालिका आयुक्तांनी कर्मचाऱ्यांची चुकी असल्याचं मान्य केलंय, मात्र कॅमेरासमोर बोलण्यास तयार ते नाहीयेत. पालिकेच्या अशा तालिबानी मालमत्ता थकबाकी वसुलीबाबत आता सामान्य नागरिकांमधून चीड व्यक्त होते. लोकसहभागातून सुशासन या संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय परिषदेचं आयोजन भाईंदरच्या रामभाऊ माळगे प्रबोधिनीत करण्यात आलं होतं. या परिषदेमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांची उपस्थिती होती. देशभरातून 200 प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित होते. प्रबोधिनीच्या केशवसृष्टी भाईंदर येथील ज्ञान नैपुण्य केंद्रामध्ये हे 2 दिवसांचं परिषदेचं आयोजन करण्यात आलं. लोकसहभागाची बलस्थानं आणि संधी तसंच वंचित महिला आणि बाल विकास, लोकसहभागातून ग्रामविकास, आरोग्य, रोजगार अशा विविध क्षेत्रातील यशोगाथांचं सादरीकरण या परिषदेमध्ये करण्यात आलं. शाहरुखला पाहण्यासाठी गेलेल्या त्याच्या एका चाहत्याला आपला जीव गमवावा लागलाय. रईस या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शाहरुखनं मुंबईहून ऑगस्ट क्रांती एक्सप्रेसनं मुंबई ते दिल्ली असा प्रवास केला. या प्रवासादरम्यान त्याला पाहण्यासाठी प्रत्येक रेल्वे स्टेशनवर चाहत्यांची प्रचंड गर्दी होत होती. बडोदा इथंही त्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. या दरम्यान झालेल्या धावपळीमध्ये गुदमरून समाजवादी पार्टीचे माजी नगरसेवक फरीद खान यांचा मृत्यू झाला. या चेंगराचेंगरीत आणखी 3 जण जखमी झाले, त्यात 2 पोलिसांचा समावेश आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.